हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण चॉकलेट आईस्क्रीम रेसिपी बनवणार आहोत। ते पण मार्केटपेक्षाही चवीला छान आणि बनवायलासुद्धा तेवढी सोपी आहे। जेवढी आपण मार्केटमधून आणतो की नाही महागडी, तेवढी स्वस्त्यामध्ये घरी बनवून तयार होते। तर त्यासाठी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 1 कप इतकं दूध ॲड करून घ्यायचं आहे। तर हा गरम करून थंड झालेला दूध आहे। त्यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकी साखर ॲड करून घ्यायची आहे। त्यामध्येच आपल्याला 1 चम्मच इतकं कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे। 2 टेबलस्पून इतकं मिल्क पावडर ॲड करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा मिल्क पावडर वापरू शकता। तर इथे मी 2 चम्मच इतकं मिल्क पावडर ॲड करून घेतलेला आहे। 2 चम्मच इतकं कोको पावडर ॲड करून घेते। तर आता सगळे इंग्रेडियंट्स ॲड करून झालेले आहे ड्रायवाले। तर आता यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। दुधामध्ये याला 1 ते 2 मिनिटापर्यंत चम्मचने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याच्यातल्या पूर्ण गुठळ्या मोडून घेऊया, म्हणजे आपला बॅटर हा एकदम स्मूथ असा तयार होईल। तर इथे मी व्यवस्थित चम्मचने मिक्स करून घेतलेला आहे। थोडंसं इथे मिल्क पावडर वगैरे तुम्हाला दिसत असेल तर हे गॅसवर ठेवल्यानंतर ज्यावेळेला आपण शिजवणार हा बॅटर, त्यावेळेला पूर्ण स्मूथ असा बॅटर शिजून तयार होईल, पूर्ण गुठळ्या मोडून जातात। तर मी इथे कंटिन्यू चम्मचने मिक्स करून घेत आहे आणि हा बॅटर शिजवून घेत आहे। जास्त वेळ लागत नाही, 1 ते 2 मिनिटांमध्ये हा बॅटर शिजून तयार होतो। तर बघा, पूर्ण गुठळ्या इथे मोडल्या आहेत आणि स्मूथ अशी इथे स्लरी तयार झालेली आहे। आता कंटिन्यू आपल्याला चालवून ह्या बॅटरला शिजवून घ्यायचं आहे। तर बॅटर आपला शिजलेला आहे। या वेळेवर यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकं डार्क कंपाऊंड ॲड करायचं आहे। जर तुम्हाला खूप जास्त चॉकलेटी आईस्क्रीम आवडत असेल ना, तर ॲड करायचं आहे, नाहीतर ऑप्शनल आहे, नाही केलं तरी चालेल। तर इथे मी डार्क कंपाऊंड ॲड करण्याऐवजी इथे मी गनाश वापरणार आहे। माझ्याकडे ऑलरेडी गनाश होता, तर त्यासाठी इथे मी गनाश वापरणार आहे। तर तुमच्याकडे डार्क चॉकलेट असेल तर तुम्ही ते ॲड करा, नसेल तर तुम्ही डेअरी मिल्कसुद्धा इथे ॲड करून घेऊ शकता। आता 1-2 मिनिटापर्यंत बॅटर इथे पूर्णपणे मी शिजवून तयार करून घेतलेला आहे। आता गॅसवरून खाली ठेवूया। परत 1 मिनिटापर्यंत आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे। पॅनमध्येच मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढूया आणि फ्रीजमध्ये ठेवून याला थंड करून घ्यायचं आहे। बॅटर पूर्णपणे गार करायचं आपल्याला, नाहीतर क्रीममध्ये टाकल्यानंतर क्रीम वितळून जाते, म्हणजे पातळ होऊन जाते। तर त्यासाठी पूर्णपणे आपल्याला इथे बॅटर थंड करून घ्यायचं आहे। तर आपला बॅटर इथे मी काढून घेतलेल्या बाउलमध्ये फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेते। जोपर्यंत आपला बॅटर थंड होतो तोपर्यंत आपण इकडे क्रीम तयार करून घेऊया। तर इथे मी 1 कप इतकी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे, त्याला आपल्याला विस्क करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे बीटर असेल तर खूप छान बीटरने करून घ्या, नसेल तर तुम्ही याला हँड विस्करने सुद्धा करू शकता। थोडासा वेळ लागतो, पण त्याच्याने सुद्धा क्रीम बनून तयार होते। तर बघा, इथे मी 2 मिनिटापर्यंत क्रीमला व्यवस्थित फेटून घेतलेला आहे। खूप जास्त फेटायची गरज नाही आहे, कारण आपण आईस्क्रीम करत आहे। तर 1 ते 2 मिनिटापर्यंत क्रीमला व्यवस्थित इथे फेटून घ्यायचं आहे। क्रीम इथे विस्क करून तयार झालेली आहे। त्यामध्ये आपल्याला 1/2 टीस्पून इतकं आपल्याला व्हॅनिला इसेन्स ॲड करायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये चॉकलेट गनाश ॲड करून घ्यायचं आहे। मी ते गनाश ॲड करत आहे म्हणून यावेळेवर ॲड करत आहे। जर तुम्ही डार्क कंपाऊंड ॲड करत असाल तर तुम्ही डायरेक्ट ज्यावेळेला आपण बॅटर शिजवतो ना, त्यावेळेला सुद्धा ॲड करून घेऊ शकता, मी आधी सांगितलेलं आहे। तर आता यामध्ये आपण जो बॅटर शिजवून घेतलेला आहे ना, तो यावेळेवर इथे ॲड करून घ्यायचा आहे। बॅटर पूर्णपणे थंड झालेला आहे, तर हे सुद्धा मी यामध्ये ॲड करून घेते आणि परत आपल्याला याला विस्क करून घ्यायचं आहे। तर पहिले स्पॅच्युलाने व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया, म्हणजे पूर्ण क्रीम आणि आपण शिजवलेला बॅटरसुद्धा मिक्स होईल छान। तर 1 ते 2 मिनिटापर्यंत मी व्यवस्थित याला मिक्स करून घेतलेला आहे। आता परत आपण बीटरने याला 1 मिनिटापर्यंत विस्क करून घेऊया। तर बघा, 1 ते 2 मिनिटं परत मी याला मिक्स करून घेणार आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला, म्हणजे पूर्ण आईस्क्रीमला सारखा टेस्ट येईल, त्यासाठी आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण बॅटर। तर इथे मिक्स करून झालेला आहे आणि आपला आईस्क्रीमचा बॅटर बनवून सुद्धा तयार आहे। आता आपल्याला हा सेट होण्यासाठी ठेवायचा आहे। स्पॅच्युलाने परत एकदा मिक्स करून घेऊया। स्मूथ असा बॅटर इथे तयार झालेला आहे, क्रीमी असा बॅटर इथे तयार झालेला आहे। यापेक्षा जास्त आपल्याला क्रीमला फेटायची गरज नाही आहे, आपली क्रीम इथे बनवून तयार झालेली आहे। आता याला सेट होण्यासाठी एक कंटेनर घ्यायचा आहे। तर माझ्याकडे हा कंटेनर आहे, त्यामध्ये मी बटर पेपर लावून घेतलेला आहे, कारण मी रिमूव्ह करणार आहे यातून, म्हणून मी बटर पेपर लावलेला आहे। जर तुम्हाला याच्यातूनच सर्व करायचं असेल तर बटर पेपर लावायची गरज नाही आहे। तर थोडंसं बुडाला आपल्याला चोको चिप्स ॲड करायचे आहे। तर इथे मी व्हाईटवाले चोको चिप्स आणि चॉकलेटवाले चोको चिप्स ॲड करून घेतलेला आहे। पूर्णपणे गार्निशिंग करून झाल्यानंतर आपण जी क्रीम बनवून घेतलेली आहे आईस्क्रीमची, ती यामध्ये ॲड करून घ्यायची आहे। तर इथे मी पूर्ण क्रीम ॲड करून घेतलेली आहे
हवं तर तुम्ही याला छोटे छोटे कंटेनर असतात ना आपल्याकडे डिस्पोजेबलवाले, त्यामध्ये सुद्धा सेट करू शकता. मी डायरेक्टली याच्यामध्ये सेट करून दाखवत आहे. तर पूर्णपणे इथे मी क्रीम ॲड करून घेतलेली आहे. स्पॅच्युलाने इव्हनली आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे एक लेवलमध्ये. आणि वरूनसुद्धा तुम्ही यावर चाकू चिप्स ॲड करू शकता, पण मी याला कंटेनरमधून काढणार आहे बाहेर, त्यासाठी ते मी वरून ॲड केलेलं नाही आहे. तर आता 10 तासासाठी किंवा ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे. फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे आपल्याला रात्रभर किंवा 10 तासासाठी. तर बघा आईस्क्रीम आपली पूर्णपणे सेट झालेली आहे. मी तुम्हाला सरसुद्धा करून दाखवत आहे. तर इथे थोडीशी स्पीड वाढवलेली आहे, कारण व्हिडिओ थोडासा मोठा होत होता, त्यासाठी ते मी थोडीशी स्पीड वाढवून घेतलेली आहे व्हिडिओची. आणि बघू शकता किती क्रीमी आणि किती छान आईस्क्रीम बनवून इथे तयार झालेली आहे. मी यावरून बटर पेपर रिमूव्ह करून घेते. आणि बघा क्रीम एकदम इझिली रिमूव्ह झालेली आहे. खूप चिपचिपी किंवा क्रीम व्यवस्थित सेट झाली नाही असं अजिबात झालेलं नाही आहे. खूप छान क्रीम आपली इथे आईस्क्रीम सेट झालेली आहे. बटर पेपरसुद्धा इझिली रिमूव्ह झाला आहे. आणि बघा खूप क्रीमी आणि चॉकलेटी अशी आईस्क्रीम इथे बनवून तयार झाली आहे. तुम्हाला सर्वसुद्धा करून दाखवते, कटसुद्धा करून दाखवते. बघा खूप छान अशी कट होते आईस्क्रीम. आणि जेव्हा आपली आईस्क्रीम अशा प्रकारे कट होते ना, तेव्हा समजायचं की आपली आईस्क्रीम खूप छान इथे सेट झालेली आहे. कटसुद्धा बघा किती छान कट होता. अजिबात चिपचिपी अशी आईस्क्रीम इथे बनवून तयार झालेली आहे. एकदम क्रीमी आणि मलाईदार अशी आईस्क्रीम इथे बनवून तयार झालेली आहे. लहान मुलांना तर चॉकलेट आईस्क्रीम खूप आवडते, तर तुम्ही बाहेरून आणून त्यांना खाऊ घालण्यापेक्षा घरीच अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने बनवा आणि मुलांना खाऊ घाला. वरून भरपूर सारे चोको चिप गार्निश करा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.